नमस्कार आणि जय महाराष्ट्र। माझ्यासोबत आज या ठिकाणी आमच्या लढाकू झुंजार नेत्या सुषमा अंधारेताई आलेल्या आहेत। त्यांनी यापूर्वी शिवसेनेचा प्रबोधन यात्रा उभ्या महाराष्ट्रात घेतली आणि आता त्याचं दुसरं पर्व सुरू केलंय। त्यातली पहिला मेळावा तिथं नागपूरला झाला। आज हा दुसरा। आम्ही आज यवतमाळला आलेलो आणि आम्ही काल कोजागिरी होती, आज कोजागती करायला आलेलो। कोण जागा आहे, कारण उद्या काहीतरी पुन्हा शासन आपल्या दारी येणार आहे। येईल की नाही मला माहिती नाही, कारण यापूर्वी 3 वेळा शासन आपल्या दारीचा कार्यक्रम रद्द झाला आणि जवळजवळ प्रत्येक वेळा मंडपाचा खर्च, जेवणाचा खर्च हा जनतेचा पैसा आहे। या जनतेच्या पैशाची उधळपट्टी होत राहिली, शासन आलं नाही, दारं उघडी होती, वाट पाहत होते लोक, पण शासन काही गोरगरिबांच्या दारी आलं नाही। ते उद्या येणार आहे असं म्हणतायत, कल्पना नाही। पण आत्ता यवतमाळमध्ये आलोय तेव्हा यवतमाळमधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की उभ्या महाराष्ट्रामध्ये माझा यवतमाळ जिल्हा असं मोठं दुःख असे की सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या कुठे होतात, त्या यवतमाळ जिल्ह्यात होतात। गेल्या वर्षी 291 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। यंदा अजून वर्ष सरायचं आहे, 230 आत्महत्या आजपर्यंत झालेल्या आहेत। दरम्यान पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर पुन्हा एक संकट वासून उभं आहे, कारण गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला दर मिळाला म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन लावलं। यंदा सोयाबीनचं पीक त्या दर्जाचं आलं नाही, तितक्या प्रमाणात पण आलं नाही। गेल्या वर्षी आम्ही आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना कापसाला आम्ही 14,000 रुपयाचा भाव दिला होता। आता या सरकारनं 7,000 ते 7,500 भाव चालू असतो। शेतकऱ्यांना असं वाटलं की आज ना उद्या भाव वाढेल। काही शेतकऱ्यांनी कापूस ठेवून दिला होता, काल परवाकडे तर तो 6,000-6,500 दरानं द्यावा लागला आणि म्हणून शेतकरी नाडला जातोय, पिडला जातोय। आणि देशाचे आदरणीय पंतप्रधान उत्पादन दुगना होगा, उत्पन्न भी दुगना होगा। मला शेतकरी दाखवायचा, तुम्ही दुगना उत्पन्न झालेलं एक शेतकरी दाखवा आणि मग तुम्ही धादांत खोटं बोलत आम्ही MSP देतो, आम्ही MSP देतो म्हणजे काय देतो हे सातत्यानं जो सांगण्याचा प्रयत्न करताय तो तुम्ही गेल्या 10 वर्षात त्या संदर्भात कुठलंही पाऊल उचललं नाही। किंबहुना तुमच्याच म्हणजे काल परवाकडे जे काय आरोप प्रत्यारोप त्यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या साक्षीनं केली, ते आश्चर्याचे धक्के आहेत सगळे। तेव्हा तुम्ही 10 वर्षात तुमच्या कारकिर्दीत तुम्ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे कायदे आणले होते। आम्ही लोकसभेत टाहो फोडत होतो, आम्ही युतीत असताना मी त्यांना आवाहन करत होतो की आपण त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन भेट द्या। माझं युट्यूबवर आजही भाषण तुम्ही पाहू शकता। ही शिवसेनेची भूमिका होती, तुम्ही केलं नाही। किती शेतकऱ्यांचे मृत्यू झाले त्या आंदोलनात याचा आकडा आजही कोणी खातरजमा करून देऊ शकणार नाही की इतके शेतकरी, इतक्या शेतकऱ्यांचे मृत्यू त्या आंदोलनात झाले। हा भारतीय जनता पार्टीच्या सरकारला लागलेला कलंक आहे आणि तुम्ही गमजा मारता। शेतकऱ्यांना आम्ही एम देतोय तेम देतोय करून सांगता, गमजा मारता। मध्ये काहीतरी 10,000 रुपयाची पुडी सोडली,
1-2 जिल्ह्यां किंवा तालुक्यांमध्ये मिळाली, ते पण हप्त्याने मिळाली काही ठिकाणी. त्याने काय होतं त्या मग शेतकऱ्याचं, गरीबाचं? तुम्ही मिनिमम सपोर्ट प्राइस द्यायला तयार नाही, आणि मग इतक्या आत्महत्या झाल्यानंतर शेवटी तुम्हाला शेतकऱ्यांसाठी आलेले कायदे मागे घ्यावे लागले. तुम्ही आणलेली तुमच्या त्या बहुमताच्या जोरावर लोकसभेत मंजूर केलेले कायदे तुम्हाला मागे घ्यावे लागते, आणि मागे घेताना आदरणीय पंतप्रधानांना देशाची क्षमा मागावी लागली. मैं क्षमा मागता हूं, जो कानून मैंने लाए मैं वापस लेता हूं. यापुढे तुमच्या आयुष्यात रोज क्षमा मागण्याचेच प्रयत्न येणार आहेत काळ, कारण तुम्ही कामगारांच्या बाबतीत पण तेच कायदे केलेत. बेरोजगार प्रचंड प्रमाणात आहे, शेतकरी उद्ध्वस्त आहेत, बेरोजगार वणवण फिरतोय, आणि तुम्ही बातम्या देताय उत्पन्न वाढलं म्हणून. इतकं धादांत खोटं बोलू शकतात. मग उत्पन्न वाढतो, शेतकरी आत्महत्या कशाला करतो? मग तुम्हा सर्वांना आठवत असेल, एकदा त्यांनी एक मुलाखत एका महिलेची घेतली होती. उत्तर भारतातील, उत्तर पूर्वमधील एका महिलेला विचारलं, बहन जी कैसी है आप? ठीक हूं, अच्छी हूं. कैसी चल रही है किसानी, खेती कैसी चल रही है? अच्छी है. फसल दुगनी आई, उत्पादन दुगना हुआ. आपल्यासारखे पत्रकार आहेत म्हणून त्यातल्या एका पत्रकारानं जाऊन प्रत्यक्ष तिथं भेट दिली आणि त्या महिलेला गाठलं. तेव्हा त्या महिलेने उत्तर दिलं, क्या कौन सा फसल आपने ली थी कि आपका उत्पन्न दुगना हुआ? काय का फसल, काय का उत्पन्न, मेरी खेती नहीं है, माझी शेतीच नाही असं म्हणाली ती. ज्या पत्रकाराने बातमी काढली त्या पत्रकाराला ताबडतोब चॅनलबद्दल काढून टाकलं, प्रद्युम्न. ही तुमची लोकशाही आणि हा तुमचा धादांत खोटा प्रचार. आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी एवढंच सांगतो की आजचा आम्ही तिथे आलेलो आहे. प्रबोधन करण्यामध्ये ताईंनी जो पुढाकार घेतलाय तो इतका स्तुत्य आहे. तर ज्या पद्धतीनं बाकी विविध वर्गांवर जे काही अन्याय होत आहेत ते त्या मांडतीलच, पण मी यवतमाळ जिल्ह्यात माझा पश्चिम विदर्भाचा संपर्क नेता असल्यामुळे मला इथल्या सगळ्या विषयांची माहिती आहे. खरं तर तुम्ही काय द्यायला पाहिजे? कापसाला 14,000 7,000? कोणी कापूस आणला बरं तिकडनं? कोण उद्योगपती आहे तो कापूस आणणारा? कुणी परवाना दिला त्याला आणायला? कुणासाठी आणला? कुठल्या उद्योजकासाठी तो कापूस आणला आणि माझ्या शेतकऱ्याला मारलं तुम्ही? आयात केला कापूस, आपल्याकडे कापूस असताना आयात केला आणि यांचा भाव खाली पाडला. हे तुमचं धोरण बरं का. भारतीय जनता पार्टीचं हे शेतकऱ्यांबद्दलचं धोरण. आणि म्हणून लोक वाट पाहत आहेत. लोकशाहीच्या मुळावर तुम्ही आलेलाच आहात. आज सोयाबीन गेले, कापूस, यंदा सुद्धा कापसाची शेतकऱ्यांची वाट लागणार आहे. खरं तर कुठलाही दिलासा देणार नाही. आणि हे नवीन प्रकार. काल परवाकडे मुंबईमध्ये रोजगार काय, हमने 34,000 रोजगार की लोकांना नियुक्ती पत्र दिलं. तर आम्ही नोकऱ्या केल्या ना, आम्ही सरकारमध्ये होतो ना. कुठले बिचारे राज्याचे मंत्री पण नाही आले तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर द्यायला. त्या खात्याचं काम होतं. नोकरभरती जाहिरात करायचे, इंटरव्ह्यू घ्यायचे, लेखी परीक्षा घ्यायचे, पास झालं का द्यायचे. आता पंतप्रधान रेल्वेच्या कर्मचाऱ्याला देतात बरं का. 33 माणसं परत आणली जातात आणि नियुक्तीपत्र दिली जातात. आणि 30 माझगावडा सारख्या कंपनीमध्ये जिथे टेम्पररी नोकरी आहे त्याचं पण नियुक्तीपत्र तुम्हीच देता. जनाची नाही मानाची वाटली पाहिजे रे जरा तरी. हजारो कामगार आज अक्षरशः लाखो. काय आलं? प्रेसवाले उभे आहेत, खुर्च्या आपण सॉरी कसं आहे, मध्ये खंड नको. मी व्यक्ती आणण्याचा प्रकार नको असं मला वाटतं, कारण मी तो उगवते म्हणून सांगतो. कुणाला उभं करण्यासाठी आम्ही इथे आलो. आम्ही काय शासन आपल्या दारी, तुम्ही राहा उभऱ्यावरी असलं काय आमचं काही नाही. ते
या सगळ्यामधला हमीभावाचा विषय येतो, शेतकऱ्यांचा विषय येतो, रोजगारांचा विषय येतो. आज तुमच्या अनेक बँकांमधले कर्मचारी, कंपन्यांमधले कर्मचारी, विमा कंपन्यांमधले कर्मचारी, टेलिफोनमधले कर्मचारी सगळे कंत्राटी पद्धतीवर काम करतात. सारं कंत्राटीकरण सुरू आहे. अतिरेकी खाजगीकरण, अतिरेकी कंत्राटीकरण. आणि आम्ही शाश्वताकडून अशाश्वताकडे आपली वाटचाल सुरू आहे. त्यामुळे यासाठी आज आम्ही इथं आलोय. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी त्यांच्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये कोविड सारख्या महाभयंकर संकटामध्ये, जागतिक संकटामध्ये आणि मुंबई सारख्या घनिष्ठ वस्त्यांमध्ये लोकांचे प्राण टोकाला भूमिका घेऊन, फोकस करून, लक्ष देऊन वाचवले. त्याचं कौतुक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं केलं, त्याचं कौतुक सर्वोच्च न्यायालयानं केलं, त्याचं कौतुक नीती आयोगानं केलं नाही फक्त भारतीय जनता पार्टी. त्यामुळे ते उपद्व्याप आमचे काय करतायत ते करू देत त्यांना. पण प्राण वाचवणारे उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख झाले. म्हणून महाराष्ट्रातला शेतकरी, कामगार, कष्टकरी आजही त्यांच्याकडे कुटुंब प्रमुख या नात्याने पाहतो, आस्थेने पाहतोय. आणि आमच्या युवा नेत्या आदित्यजी ठाकरेंनी तर उभ्या महाराष्ट्रात जोरदार धडक मारली, त्याचाही धसका यांनी बराच घेतलेला आहे. आणि म्हणून या निमित्ताने एवढंच सांगेन, दरवाजात येणारच असाल तर दिलासा तरी द्या. दिलासा देता येत नसेल तर हे तमाशे थांबवा. आता माझ्याकडे शेवटचं सांगतो की तुमच्या या कार्यक्रमांना येण्यासाठी सरकारी शासकीय कर्मचाऱ्यांवर सक्ती केली जाते आणि प्रत्येकाने किती लोक आणली पाहिजेत त्याचा लाभार्थ्यांची संख्या दिली आहे. आणि खाली काय, आपणास नेमून दिलेल्या कर्तव्यात कसूर, नेमून दिलेल्या कामाची जबाबदारी पार पाडली नसल्यास आपणाविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1971 अन्वये महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नागरी नियम 1965 नुसार कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. वा वा. तुमच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांवर दिलेली ही सक्ती. मग तुम्ही आतापर्यंत 3 वेळा जे रद्द केलेत त्याचा खर्च झाला, मंडपासहित जेवणा खावण्याचा खर्च झाला, त्याची जबाबदारी कोणाची? मग तुमच्यावर का कारवाई होऊ नये? तुम्ही 3 वेळा रद्द केला तर तुमच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे. ज्यांच्या वेळा कार्यक्रम रद्द, असं विविध खात्यांना, प्रत्येक खात्याला असं पत्र दिलंय बरं का. आणि म्हणून ती उपस्थिती कशी करावी त्यासाठी सक्ती केली जाते. शिवभोजन योजनेतल्या महिलांना किंवा जे कोणी चालवते त्यांना चालू सांगितलं जाते तुम्ही एवढ्या थाळ्या मोफत द्या, भोजन मोफत द्या. मग ते काय, त्या लोकांनी काही मला वाटलं नाही म्हणून सांगितलं. आता एक काम करा, बिस्किटं द्या, पैसे देणार नाही. शिवभोजन दिलं ना तुम्हाला, उपकार करतो बरं का आम्ही. ही भूमिका आहे सरकारची. त्या शिवभोजनच्या योजनेमध्ये गोरगरिबांना स्वस्तात जेवण मिळावं ही भूमिका कोविड काळापासून आदरणीय उद्धवजींनी सुरू केलेली ती योजना आहे. अशा अनेक योजना आहेत या केंद्रापासून खाली राज्यापर्यंत यांनी स्थगिती दिली. आता त्याला कोर्टानं तमाशा लावला त्यांना. त्यामुळे आजच्या या परिषदेने आपल्याला विनंती करतो की हे जे विषय आहेत ते विषय सोडून अन्य विषयांकडे कसं न्यावं याचं कौशल्य असलेले, कौशल्य विकास असलेला एक सरकार आहे. त्याचं कौशल्य हेच आहे. हा कौशल्य विकास आहे त्यांचा. कुठल्याही मूळ विषयापासून दुसरीकडे कसं घेऊन जायचं आणि लोकांना भावनिक कसं गुंतवायचं. शेतकऱ्याच्या आत्महत्येवर बोलायचं नाही, शेतमालाच्या भावाबद्दल बोलायचं नाही, बेरोजगाराबद्दल बोलायचं नाही, महिलांवरच्या अत्याचारावर बोलायचं नाही. बोलायचं कशावर, तर देश कसा दुभंगला जाईल अशा विषयांवर. आणि म्हणून आपल्याकडनं ही अपेक्षा करतो, उद्या चर्चा असा कार्यक्रम आमच्या उद्धवजींनी सुरू केला, तो गावागावात जाऊन आमचे सैनिक
सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना भेटतायत आणि त्यामध्ये आम्हाला इत्थंभूत माहिती मिळते. त्यांचा रोष लक्षात येतोय. म्हणूनच यांचं धाडस कुठल्याही निवडणुका घेण्याचं होत नाही. एवढं त्या निमित्तानं सांगतो. थांबतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.